नमस्कार. कवींच्या कवितेतील स्त्री या आपल्या नवरात्री विशेष उपक्रमातील आजची ही शेवटची म्हणजे 11वी कविता आहे कवी श्रीकांत ढेरंगे यांची. अंबिदुमाला संगमनेर येथील श्रीकांत यांचा 8 तासाच्या कविता हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. पाहूया त्यांची कविता. गेले शतक भरभर उलटून तुझ्या अंगावरून, किती सहस्त्रके उलथी पालथी पडली असतील की ज्यांना तुझे कुठलेही बहर उमगले नाहीत. किती सहस्त्रके उलथी पालथी पडली असतील की ज्यांना तुझे कुठलेही बहर उमगले नाहीत. नसेल त्यांना जाणवले तुझ्या डोळ्यातले जास्वंदी फूल, नसेल त्यांना द्यायचे तुला तुझे स्वातंत्र्य. तुझे केवळ उपभोगच त्यांना प्रिय वाटले. आणि आत्ता कुठे जराशी तू बाहेर पडली आहेस, आणि आत्ता कुठे जराशी तू बाहेर पडली आहेस हा उंबरठा ओलांडून तर त्यांनी पुन्हा तुझ्या पुढे त्यांचा धर्मच उभा केला आहे. विशुद्ध अशी तू पाठमोरी उभी आणि यौवनाचा जणू खेळतो पतंग. जशा छेडल्या तारा सप्तकाच्या धुंद तसे तुझे चालणे गजगामिनीचा सुगंध. कुणाला कळणार आहेत हे बाई असण्याचे मोहर, कुणाला कळणार आहेत हे बाई असण्याचे मोहर, कुणाला कळणार आहेत हे शेतीचे सगळे शोध तूच लावले आहेत. वंश वाढवण्यापलीकडे तुझ्या ओळखीचे हसू तुला कोणी गवसूच दिले नाही, की नाही तुला वावरू दिलं 4 चौघात माणसांसारखं, की नाही तुला कधी एकटीला चौकात उभं राहू दिलं. सगळा चौक अजूनही पुरुषांनीच तर भरून गेलेला असतो. सगळा चौक अजूनही पुरुषांनीच भरून गेलेला असतो. मग तो शहरातला असो वा गावातला असो वा आणखी कुठलाही चौक असो, तू अजूनही उंबऱ्याच्याच आत आहेस. तुझे सजीवपण त्यांना मान्य नाही. तुझे हिरवे हृदयही त्यांना कधी पाहायचे नाही, की त्यांना नाही जाणवणार हे तुझे निसव्याचे फुटवे, की त्यांना नाही जाणवणार हे तुझे निसव्याचे फुटवे, की ते नाहीत मान्य करणार. भरात आलेल्या बाईलाही असतात तिच्या इच्छा. भरात आलेल्या बाईलाही असतात तिच्या इच्छा. तिच्या मौनात असतात तिच्या संभोगांची तिची प्रणयचित्रे. हे आधीच कोणीतरी कामसूत्रात लिहून ठेवले हजारो वर्षांपूर्वी. हे आधीच कोणीतरी कामसूत्रात लिहून ठेवले हजारो वर्षांपूर्वी, की खजुराहोच्या वा इतरही कुठल्याही लेण्यांमधून कोरले गेले आहेत बाईच्या अनिर्बंध अशा ऋतूंचे देखणेपण, की त्यातून नाही दिसत कुठेही नग्नतेची भाग, की ते पाहून नाही होत कुणीही उत्तेजित. कारण मूळचे देखणेपण तुझे असेच आहे, पुरुष बदललेला. हा काळ मात्र अनियंत्रित भुकेखाली श्वापदासारखाच अजूनही तसाच आहे. अनियंत्रित भुकेखाली श्वापदासारखाच अजूनही तसाच आहे. तू तुझे स्वतंत्र व्हावेस, तू तुझे स्वतंत्र व्हावेस. तुला तुझेही एक माणूसपण आहेच. त्यातून तू निरखावे हे जग प्राणांतिक अशा नजरेने. कधीही बारीक करू नये आपल्या दृष्टीतील स्वतंत्रता. तूच सृष्टी आहेस. तुलाच आहेत येथे जन्माला घालण्याचे अधिकार. तूच सृष्टी आहेस. तुलाच आहेत येथे जन्माला घालण्याचे अधिकार. तूच सगळ्या सत्तेचे केंद्र व्हावे. तुझे तूच ओळखावे सौंदर्य. तुझ्या स्त्रीपणातून तुझ्या बाईपणातून तू बाहेर पडावे. तुझ्या स्त्रीपणातून तुझ्या बाईपणातून तू बाहेर पडावे
आणि व्हावे केवळ एक अस्खलित माणूस. आणि व्हावे केवळ एक अस्खलित माणूस. या पलीकडे मला कुठलीही प्रार्थना म्हणता येणार नाही. या पलीकडे मला कुठलीही प्रार्थना म्हणता येणार नाही. धन्यवाद.